नमस्कार. फक्त महिलांसाठी महत्त्वाच्या खास टिप्स 30. उन्हाळा आला रे आला की त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर होतात. पिंपल्स, एक्ने, डार्क सर्कल्स या सर्व समस्या जणू एकत्रच येतात. यासाठी 30 टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे. नंबर 1. उन्हाळ्यात उष्णता जास्तच असल्याने युरिन इन्फेक्शन झाल्यास ग्लासभर पाण्यामध्ये 1 टीस्पून सब्जा भिजत घालून 10-10 मिनिटांनी पीत राहावे. खूप आराम होईल. नंबर 2. उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फाच्या तुकड्यांनी मसाज करा. बर्फाच्या ट्रेमध्ये काकडीचा रस किंवा ग्रीन टी टाकून सुद्धा मसाज करावा. त्वचेसाठी डोळ्याखालील वर्तुळासाठी समस्या दूर होते. नंबर 3. हृदयासाठी खजूर सुपर फूड असल्याने शरीरातील उच्च रक्तदाब सुद्धा कमी राहण्यासाठी मदत करते. यामुळे खजूर दररोज खावेत. नंबर 4. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ऑर्गन ऑइलच्या काही थेंबांनी चेहऱ्यावर मसाज करावे. सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल किंवा वृद्धत्वामुळे डाग पडलेले कमी होतात. ऑर्गन ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होतो. नंबर 5. कधीच उभे राहून पाणी पिऊ नका. यामुळे तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास सुरू होईल. तसेच पाणी पिल्यावर खाली वाकल्याने श्वसननलिकेत पाणी जाऊ शकते. नंबर 6. ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करतात त्यांची त्वचा चमकदार बनते. तसेच त्या नेहमी अनेक आजारापासून दूर राहतात. म्हणूनच दररोज सकाळी उठण्याचा प्रयत्न अवश्य करावा. नंबर 7. रात्री झोपण्यापूर्वी स्त्रियांनी जर कोमट दुधामध्ये मध मिक्स करून पिल्यास सुरकुत्या चेहऱ्यावर येत नाही. तसेच त्वचा तुकतुकीत होऊन निरोगी राहते. नंबर 8. स्त्रियांनी चेहऱ्यावरील सनबर्न काढण्यासाठी जोजोबा ऑइल, कोरफड जेल, रोज वॉटर, केळी, पपई या सर्वांचा वापर करावा. हे मिक्स करून मास्क तयार करावे आणि ते चेहऱ्यावरती लावावे. या फेस मास्क मध्ये तुम्ही दूध आणि फळापैकी संत्र्याचा सुद्धा वापर करावा. नंबर 9. जर स्त्रियांना अशक्तपणा असल्यास दररोज 3-4 खजूर सकाळी खावेत. यामुळे अशक्तपणा लगेच दूर होतो. नंबर 10. मध चेहऱ्याला मॉइश्चराइज आणि हायड्रेट ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असल्याने दररोज मध हातावर घेऊन चेहऱ्याला मसाज करावे. यामुळे डल झालेला चेहरा सुद्धा उजळतो आणि चमकतो. नंबर 11. मुख दुर्गंधीची समस्या असल्यास कोवळे आंब्याचे पान खा. यामुळे अपचन सुद्धा होत नाही. नंबर 12. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे केसाचेही खूप नुकसान होते. टाळूला घाम आल्याने खाज येण्याची समस्या सुरू होते. अशा वेळी तुम्ही होममेड हेअर मास्क वापरावे. नंबर 13. स्त्रियांनी भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत बनतात. नंबर 14. जर तुम्हाला भाजले असेल तर घरी असलेल्या कोरफडीचा गर लावल्यास आग कमी होऊन फोड सुद्धा न येता त्वचा पूर्ववत होते. नंबर 15. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना त्रास दूर करण्यासाठी लिंबाचे सरबत अवश्य प्या. नंबर 16. उन्हाळ्यात तुम्ही चेहऱ्यासोबत नखाची सुद्धा विशेष काळजी घ्यावी. बॉडी लोशन वापरताना कोको बटर, शिया बटर
याचा वापर करावा, तसेच पाणी भरपूर प्यावे. नंबर 17, रात्री झोपताना चेहऱ्यावर ग्लिसरीन, मध आणि खोबरेल तेल थोडे मिक्स करून मसाज केल्यास कोरडी झालेली त्वचा मुलायम होऊन उजळते. नंबर 18, जर उलट्या होत असतील तर पुदिना अर्क ग्लासभर पाण्यात 2 थेंब घालून प्यावे, त्वरित आराम होईल. नंबर 19, उन्हाळ्यातील दिवसात सुती खादीचे हलके कपडे घाला, जे तुमच्या त्वचेला श्वास घेण्यास मदत करतात. तसेच हलक्या रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे, कारण फिक्या रंगाचे कपडे शरीराच्या तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करते. नंबर 20, चेहरा कच्च्या दुधाने स्वच्छ करावा, यामुळे जमा झालेले मृत त्वचा साफ होते व चेहरा सुंदर आणि चमकदार होतो. नंबर 21, आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने आहारात आवळ्याचा समावेश करावा. आवळ्यापासून लोणचे, मुरब्बे बनवून दररोजच्या जेवणात खाऊ शकता. नंबर 22, नारळाची मुळी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून उकळून पिल्याने थायरॉइडमध्ये आराम होतो. नंबर 23, हिंगाचा वापर पदार्थातून केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. नंबर 24, या दिवसात उन्हामुळे चेहऱ्यावर सनबर्नची समस्या होत असल्याने चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन अवश्य वापरावे, तसेच स्कार्फ टोपीचा वापर करावा. नंबर 25, स्त्रियांनी सकाळी उठल्याबरोबर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे, यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. नंबर 26, बीटरूटचे काप ओठावर लावल्याने गुलाबी चमकदार होऊन ओठावरील काळपटपणा जातो. नंबर 27, कडुलिंबाच्या रसाने केस धुतल्यास केसातील कोंडा, खाज नाहीसा होतो. नंबर 28, या दिवसात दररोज टरबूज खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. नंबर 29, उन्हाळ्यात शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम जात असल्याने शरीरात पाणी आणि इतर पोषक तत्वाची कमतरता निर्माण होते. शरीरात ओलावा राखण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्यासोबत त्वचेचे बाहेरून रक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी चेहरा दिवसातून 2दा मॉइश्चराईज करावा. नंबर 30, नारळाच्या पाण्यात गुलाबजल आणि खोबरेल तेलाचे थेंब घालून मिसळा आणि स्प्रे बॉटलीत भरून ठेवा. तुम्ही याचा वापर फेशियल मिस्टमध्ये करू शकता. हे त्वचेवरील टॅन काढण्याचे काम करते, त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स आवडल्यास लाईक, कमेंट करा. तसेच मी चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.